मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या सुरू असलेल्या पावसाचा लोकलला सुद्धा फटका बसलेला आहे। रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याची माहिती, तर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रेल्वेचा वेग सुद्धा मंदावल्याचे दिसतंय। आपण पाहतो की सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा विलंबाने होतीये। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकलला सुद्धा फटका बसलेला आहे। रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय सकाळपासून पाऊस पडतोय, रेल्वेची वाहतूक सुद्धा विलंबाने सुरू आहे, प्रवाशांना कसा फटका बसतोय याचा? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई उपनगराच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। यामुळे अनेक सखोल ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे आणि अशातच आता मध्य रेल्वेची वाहतूक देखील जी आहे ती 10 ते 15 मिनिटं विलंबाने सुरू असल्याची माहिती जी आहे समोर येते। आपण जर पाहिलं तर मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावरील वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। मुसळधार पावसामुळे ज्या लोकल चालवण्यात येतात त्या चालकांना देखील या आधीच सूचना दिलेल्या असतात, त्यामुळे मुसळधार पावसात पुढचा मार्ग दिसणं जो आहे तो कठीण होतो आणि अशातच जे आहे त्यामुळे ज्या रेल्वे सेवा आहे त्यावर थोडाफार परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विलंबाने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र याचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना बसलेला पाहायला मिळतो। सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका जो आहे तो बसलेला होता आणि आता कामावरून घरी निघताना देखील जे आहे ते चाकरमान्यांना हा जो फटका आहे तो बसलेला जाणवताना पाहायला मिळेल। त्यामुळे जर आपण पाहिलं तर स्थानकावर देखील गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती देखील आहे। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं विलंबाने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। हो, बरोबर, त्यामुळे प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी।